संक्रांतीमध्ये तिळापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये तिळाची पोळी, तिळाची चिक्की, तिळाचे लाडू असे नवनवीन पदार्थ बनवले जातात. तर आज आपण आपल्या किचनमध्ये तिळाची खूप खायला टेस्टी लागणारी खुसखुशीत अशी चिक्की बनवणार आहोत. ही चिक्की अगदी 2 साहित्यामध्ये तयार होते. तर इथं चिक्की बनवण्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे. हा गूळ मी चिरून घेतला आहे आणि 1 वाटी तीळ घेतले आहेत. ज्या वाटीने तुम्ही गूळ घ्याल त्याच वाटीने तुम्हाला तीळ घ्यायचे आहेत. ह्या दोन्हीचं प्रमाण आपल्याला सेमच ठेवायचं आहे. चिक्की बनवण्यासाठी इथं आपल्याला फक्त तीळ आणि गुळाचाच वापर करायचा आहे. आता तीळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती आपण तीळ भाजून घेणार आहोत. तीळ भाजताना आपल्याला गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे. 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवरती आपल्याला तीळ भाजायचे आहेत. तुम्ही बघू शकताय तिळाचा कलर चेंज झाला आहे. आता हे तीळ मी काढून घेते. आता तीळ काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घ्यायचा आहे. इथं पाक बनवताना आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करणार आहे. फक्त आपण 1 चमचा तूप घालून गुळाचा पाक बनवून घेणार आहे. तर आता 1 चमचा तूप टाकला आहे. तूप वितळलं की त्याच्यामध्ये जो 1 वाटी गूळ घेतला होता तो टाकायचा आहे आणि ह्या तुपामध्ये अशा पद्धतीने गूळ वितळवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय आता गूळ हा वितळला गेला आहे. गूळ टाकल्यानंतर असं एकसारखं हलवत राहायचं. गुळाला असा फेस यायला लागला की समजून जायचं की आपला पाक व्यवस्थित बनायला लागला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 थेंब पाकाचे टाकायचे आहेत. पाकाची मऊ गोळी तयार होत आहे, म्हणजेच पाक अजून तयार झालेला नाहीये. अजून 1 ते 2 मिनिट आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. ज्यावेळी कठीण अशी गोळी तयार होईल त्यावेळी समजायचं की पाक आपला बनला गेला आहे. ह्याची तर आता मऊ गोळी होत आहे. आता पाक बनतोय तोपर्यंत इथं मी पोळपाटाला तूप लावून घेते. ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे, कारण की नंतर आपली गडबड होऊ शकते. तर अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे पोळपाटाला आणि लाटण्याला पण तूप लावायचं आहे, जेणेकरून तिळाची पापडी व्यवस्थित लाटली जाईल. आता 2 मिनिट झालेले आहेत. आता पुन्हा वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असे 1 ते 2 थेंब पाकाचे टाकायचे आहेत. तर तुम्ही आता बघू शकताय एकदम कठीण अशी गोळी तयार झालेली आहे. एकदम खुसखुशीत गोळी तयार झालेली आहे. तर आता समजून जायचं अशी गोळी तयार झाली की आता पाक बनला गेला आहे. आता ह्याच वेळी काय करायचं आहे, जे आपण तीळ भाजून घेतलेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तीळ टाकल्यानंतर सर्व काम आपल्याला फास्ट करायचं आहे, कारण हे पटकन कठीण होऊ शकतं. आता तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला पोळपाटावर टाकायचं आहे. तूप लावल्यामुळे जी तिळाची चिक्की आहे ती पोळपाटाला चिकटणार नाही आणि एकदम व्यवस्थित निघली जाईल. त्यामुळे तूप लावणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने चमच्याने पहिल्यांदा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि हे व्यवस्थित पसरवल्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने हे जसं आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटायचं आहे. अगदी हळूवारपणे लाटायचं आहे. इथं मी लाटण्याला पण तूप लावलं होतं, जेणेकरून ही तिळाची चिक्की लाटण्याला चिकटणार नाही. अगदी मिनिटभरात ही तिळाची चिक्की लाटून होती. हे काम आपल्याला पटकन करायचं आहे, कारण काय होतं पटकन ही कठीण व्हायला सुरुवात होते. आपण पक्का पाक केला आहे त्यामुळे. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा उभ्या लाईन मारून घ्यायच्या आहेत चाकूच्या साहाय्याने. आणि नंतर आपल्याला आडव्या लाईन मारायच्या आहेत, जेणेकरून चौकोनी आकाराची चिक्की बनून तयार होईल. तुम्ही बघू शकताय किती छान
तिळाची चिक्की बनून तयार झालेली आहे. अगदी खुसखुशीत ही चिक्की झाली होती आणि दिसायलाही तितकीच छान झाली होती. जशी मार्केटमध्ये असते ना तशी ही चिक्की झाली होती. तर ह्या मकर संक्रांतीमध्ये ही चिक्की तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.